अमरावतीचे काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड बेपत्ता। फ्रेझरपुरा पोलिसात तक्रार। उद्या वैभवचं लग्न होणार आहे। वैभवने सकाळीच एटीएम मधून 40,000 रुपये काढल्याची माहिती। बीडच्या अमळनेरमध्ये भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी। अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं। सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा। पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। भिवंडी तालुक्यातील 121 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत संपन्न। उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसीलदार अभिजित खोलेंच्या उपस्थितीत आरक्षण सोडत संपन्न। जळगावच्या धरणगावमधील निंभोरे दहिदुला या गावातील ग्रामस्थांचं जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन। ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे 100 पेक्षा जास्त ग्रामस्थ घरकुलापासून वंचित। भाजपच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख तर महानगर प्रमुखपदी डॉक्टर नितीन धाडेंची निवड। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठे फेरबदल। शिर्डीच्या साईबाबा संस्थानात तिरुपतींच्या धर्तीवर आता नवीन डोनेशन पॉलिसी। 10,000पेक्षा जास्त डोनेशन देणाऱ्या भाविकांना व्हीआयपी आरतीचा लाभ मिळणार। यापूर्वी 25,000पेक्षा जास्त देणगी देणाऱ्यांना व्हीआयपी आरतीचा लाभ मिळायचा। राज्यातील आशा सेविकांचा 20 मे रोजी संप। आशा सेविकांच्या संपाला देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा। या संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता। नाशिकच्या मनमाडमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणचे वायरमॅन लाईनमॅन यांचं आंदोलन। विद्युत खांबावर काम करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने लागणारं साहित्य देण्याची मागणी। भिवंडी महानगरपालिकेसमोर प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांचं आंदोलन। दिव्यांगांसाठीची कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी। साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीपात्रात घरकुल लाभार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन। 1800 घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार 5 ब्रास वाळू मोफत मिळत नसल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त। लाभार्थ्यांना तात्काळ वाळू उपलब्ध करून देण्याची आरपीआयची मागणी। जळगावच्या पारोळ्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांची आढावा बैठक। महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आमदार अमोल पाटील यांचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा। ठाणे शहर अध्यक्षपदी संदीप लेले यांची नियुक्ती। नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात 3 वाहनांवर झाड कोसळलं। या घटनेत वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिक शहरात 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस। पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस। भोर पुणे मार्गावरील नीरा नदीवरील पूल पाण्याखाली। पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। रस्त्यांवर पाणी साठलं। टोमॅटो आणि कांद्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। नंदुरबार शहरातील अनेक परिसरात सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीतील विक्रीसाठी आलेला धान्य खराब होण्याची शक्यता। पुण्याच्या जुन्नरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर। वातावरणात गारवा निर्माण। तर नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। केळी बागांचंही मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचा बाजार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांची तारांबळ। साताऱ्याच्या नागठाणे परिसरात जोरदार पाऊस। उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। पावसामुळे हवेत गारवा निर्माण। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे मूग पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। वर्ध्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण। तीळ उत्पादक शेतकरी चिंतेत। तीळ अवकाळी पावसात भिजल्यास नुकसानीची शक्यता। दिल्लीत उद्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन। जयंती साजरी करण्यासाठी नांदेडवरून शंभूप्रेमी दिल्लीसाठी रवाना। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा दिनाचं आयोजन। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या। बीडच्या केज तालुक्यातील कानडीमाळी गावातील खदानीत 25 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना। एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून शोध। पाण्याची खोली जास्त असल्याने शोध घेण्यात अडथळा।
नाशिकच्या वडाळा नाका परिसरात सिटी लिंक बसचा अपघात, बसची 3 गाड्यांना धडक, वाहनांचंही मोठं नुकसान, बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवली परिसरात गांजा विक्री करणाऱ्या 3 जणांना बेड्या, तिघांमध्ये एका इराणी महिलेचाही समावेश. पोलिसांनी 2.25 किलो गांजा हस्तगत केला. वसई तालुक्यातील कामन चिंचोटी परिसरातील नदी नाल्यांची जागा माती भराव करून भूमाफियांनी हडपल्याचा प्रकार. याबाबत प्रशासनाकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने स्थानिक आक्रमक. बीड पोलिसांकडून गुन्हेगारांवरील कारवाईचा धडाका सुरूच. बीडमध्ये आणखी 4 गुंडांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई. नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 36 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव टवाळखोर तरुणांचा गोंधळ. पेट्रोल दिलं नाही म्हणून तरुणांचा चाकू दाखवत धुमाकूळ. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. परभणीच्या गंगाखेडमध्ये बांधकाम कामगारांना शासकीय योजनेचं साहित्य वाटप. 746 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचं वाटप. गोंदियात तलवारीने हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक. अवघ्या काही तासातच आरोपींना अटक. जुन्या मारहाणीच्या वादातून हत्येची उकल. गोंदियाच्या रामजीटोला मुंडीपार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू. मृत हरणाचे वनविभागाकडून अंत्यसंस्कार. सोलापुरात पेन्शनची रक्कम नातेवाईकांना दिल्याने मुलाकडून आईला कुकरने मारहाण. जेलरोड पोलिसांकडून हा मुलगा हर्षल चिंचणपुरे याला अटक. सांगलीच्या मिरजेत रत्नागिरी नागपूर महामार्गावर 4 चाकी वाहनांची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरात घरफोडीचं सत्र सुरूच. अमराई रोड परिसरात बंद घर फोडून चोरट्यांकडून 2,33,000चा ऐवज लंपास. गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या भोरमध्ये खरीप हंगामापूर्व शेतकरी कार्यशाळेचं आयोजन. आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिकासह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळेचं आयोजन. कोल्हापूर विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या उजळईवाडी नेरली तामगाव रस्ता बंद. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ सुरक्षेसाठी रस्ता बंद केल्याची माहिती. सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंदनगर झोपडपट्टीधारकांचं शोले स्टाईल आंदोलन. रेल्वे प्रशासनाने झोपडपट्टी हटवल्यानंतर पुनर्वसन करण्याची नागरिकांची मागणी. वर्धा जिल्ह्यात पक्षी गणनेत 64 पक्षी प्रजातींची नोंद. ग्लोबल बिग डे पक्षी गणनेच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील विविध अधिवासात पक्षी निरीक्षण. सातारा नगरपालिकेच्या सर्वेत शहरातील 300 इमारती धोकादायक. पालिकेकडून संबंधित घरमालकांना नोटीस बजावल्या. बीडच्या साक्षात पिंपळीत ग्रामदैवत साक्षात माता महोत्सवानिमित्त भव्य कुस्ती अशी स्पर्धा. राज्यभरातील कुस्तीपटूंची कुस्तीच्या आखाड्याला हजेरी. नाशिकच्या लासलगाव बस स्थानकात लासलगाव अमळनेर एसटी बसच्या चालक वाहकांची मुजोरी. चालक वाहकांच्या मनमानी निर्णयामुळे बस 50 मिनिटं उशिरा. प्रवाशांकडून चालक वाहकांवर कठोर कारवाईची मागणी.